ठाणे महानगरपालिकेमार्फत माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण जनजागृती आणि हरित शपथ स्पर्धा 2026चं आयोजन करण्यात आलं असून ठाणे महानगरपालिका हद्दीतील स्वयंसेवी संस्था, महाविद्यालय, ठाणे महानगरपालिका आणि खाजगी शाळांना सहभागी व्हावं असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणं, लोकसहभाग वाढवणं तसंच नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देणं हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. ही स्पर्धा 2 टप्प्यात होणार असून प्रथम टप्प्यासाठी 25 मार्चपर्यंत तर द्वितीय टप्प्यासाठी 20 ऑगस्टपर्यंत माहिती ऑनलाईन सादर करावी लागणार आहे. स्पर्धेचा निकाल 7 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त जाहीर करण्यात येणार आहे. या स्पर्धेत 4 गटांचा समावेश असून स्वयंसेवी संस्थांसाठी महापालिका स्तरावर, महाविद्यालयांसाठी परिमंडळ स्तरावर तर ठाणे महापालिका आणि खाजगी शाळांसाठी प्रभाग समिती स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांना रील, डॉक्युमेंटरी निर्मिती आणि हरित शपथ या दोन्ही प्रकारात सहभाग बंधनकारक असून प्रत्येक टप्प्यात किमान 5 विषयांवरील व्हिडिओ सादर करणं आवश्यक आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांमधून किमान 10% किंवा 200 पर्यावरण दूत निवडून विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवायचे आहेत. शाळांनी किमान 1 ते 5 जनजागृती कार्यक्रम आयोजित करून त्याचं जिओ टॅग, छायाचित्र आणि सोशल मीडिया लिंक सादर करणं आवश्यक आहे. हरित शपथ नोंदणी राज्य शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं करावी लागणार असून ULB-मध्ये ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन निवडणं बंधनकारक आहे. शपथेनुसार कृती पूर्ण केल्यास स्वतंत्र गुण दिले जाणार आहेत. तसंच स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिकं जाहीर करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांसाठी प्रथम क्रमांकास 1,00,000, तृतीय क्रमांकास 75,000 तर तृतीय क्रमांकास 50,000 आणि उत्तेजनार्थ पारितोषिकं देण्यात येणार आहेत. महाविद्यालय आणि शाळांसाठी विविध स्तरांवर रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. सहभागी संस्था आस्थापनांनी दोन्ही टप्प्यात स्वतंत्र माहिती ऑनलाईन सादर करणं आवश्यक असून गुणांकन स्वमूल्यांकन पद्धतीनं करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष पाहणी करून अंतिम गुण निश्चित केले जातील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी लिंक ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी www.thanecity.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा pcctmc.ho@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आले.